नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अनमोड हेमडगा मार्गावरील पाली येथील धोकादायक वळण पुन्हा एकदा जीवघेणे ठरले आहे. 4 दिवसांपूर्वी याच ठिकाणी अवजड वाहनाच्या धडकेमध्ये 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी दिनांक 10 रोजी सायंकाळी 4च्या सुमारास याच वळणावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार खानापूर येथे लग्न समारंभ आटोपून जुने गोवा येथे परतत असताना दत्तप्रसाद हरिदास व त्यांची पत्नी जागृती हरिदास हे पाली नजीक पोहोचले. त्यावेळी समोरून आलेल्या अवजड वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या मोटारीने GA08N 3214 रस्त्यालगत असलेल्या झाडाला जोराची धडक दिली. या अपघातात जागृती हरिदास यांचा जागीच मृत्यू झाला, तर दत्तप्रसाद हरिदास हे जखमी झाले असून त्यांना गोव्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत जागृती हरिदास या मूळच्या असू ग्रामपंचायत हद्दीतील कोनसे येथील रहिवासी होत्या. त्यांचा विवाह 3 वर्षांपूर्वी सावंतवाडी नजीकच्या अखेरी गावातील दत्तप्रसाद हरिदास यांच्याशी झाला होता. सध्या हे दाम्पत्य जुने गोवा येथे वास्तव्यास होते. या अपघाताची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे. केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांतर्फे उद्या गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला असून भारत बंदची हाक दिली आहे. संपामुळे अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालये, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर या बंदचा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक परिस्थितीनुसार निदर्शनांनी प्रभावित झालेल्या भागात काही शाळा आणि महाविद्यालये देखील बंद राहू शकतात. कामगार संघटना गेल्या वर्षी लागू केलेल्या 4 कामगार संहितांचा निषेध करत आहेत, ज्याने 29 कामगार कायद्यांची जागा घेतली. संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा सारख्या शेतकरी संघटनांनीही संपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. सरकारच्या नवीन कामगार कायद्यांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होतात, नोकरीची सुरक्षितता कमी होते आणि मालकांना कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणे आणि काढून टाकणे सोपे होते, असे संघटनांचे म्हणणे आहे. त्यांनी खाजगीकरण, वेतन समस्या आणि सामाजिक सुरक्षेच्या अभावाबद्दल ही चिंता व्यक्त केली. संघटनांच्या मते बहुतेक क्षेत्रे आणि उद्योगांमध्ये संपाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत आणि बंदची तयारी जोरात सुरू आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 4ही कामगार संहिता आणि नियम रद्द करणे, बियाणे विधेयकाचा मसुदा, वीज दुरुस्ती विधेयक आणि भारताच्या परिवर्तनासाठी अणु ऊर्जेचा शाश्वत वापर आणि विकास कायदा यांचा समावेश आहे. कामगार संघटना मनरेगा पुनर्संचयित करण्याची आणि डेव्हलप इंडिया एम्प्लॉयमेंट अँड लाईव्हलीहूड मिशन कायदा 2012 रद्द करण्याची मागणी देखील करत आहेत. बेळगावातील सुवर्ण विधानसौध समोर पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज बुधवारी सकाळी घडलेल्या हिट अँड रन अपघातात एका दुचाकीस्वारास गंभीर दुखापत झाली. भरधाव कारने मागून धडक देत चालक घटनास्थळावरून पसार झाला, मात्र पुढे त्याची कार कंटेनरला धडकल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव देवेंद्र चौगुले असे आहे. तो गवंडी काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र आज सकाळी आपल्या KA22 EA 6342 क्रमांकाच्या दुचाकीवरून बेळगावच्या दिशेने जात होते. राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या नियमानुसार आपल्या डाव्या बाजूने ते व्यवस्थित गाडी चालवत जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेनंतर कार चालकाने वाहन न थांबवता सुसाट वेगाने बेळगावच्या दिशेने पळ काढला. मात्र या धडकेमुळे देवेंद्र हे दुचाकीसह रस्त्याकडेला फेकले गेले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. ते बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत तातडीने रुग्णवाहिका बोलावून देवेंद्र यांना अधिक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार MH11 CW 9495 क्रमांकाची संबंधित कार पुढे गांधीनगर येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. या धडकेमध्ये कारच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालं. कार चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पुढील तपास हिरेबागेवाडी पोलीस करत आहेत.
बैलहंगल तालुक्यात आज बुधवारी सकाळी मलप्रभा नदीच्या पात्रात 3 मोटारसायकली आढळून आल्या. या दुचाकी सौंदती येथे झालेल्या दागिन्यांच्या दुकानातील चोरी प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिली आहे. नया नगरजवळील मलप्रभा पुलाजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना नदीमध्ये संशयास्पदरित्या मोटारसायकली दिसल्या. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत यात होंडा शाईन, अपाची आणि स्प्लेंडर प्लस या 3 दुचाकी जप्त केल्या. या मोटारसायकली डिसेंबर 2025 मध्ये चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर 9 जणांनी याच वाहनांचा वापर करून सौंदत्तीतील एका दागिन्यांच्या दुकानात चोरी केल्याचा संशय आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी या दुचाकी मलप्रभा नदीत फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर दुचाकी नदीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. व्हॉट्सअॅपवर आलेले अननोन ॲप डाउनलोड करताच अवघ्या काही तासात बँक खाते हॅक करून तब्बल 11,60,000 रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून परस्पर उचलण्यात आले असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रल्हाद दोडमणी वय 37 राहणार कपलगुड्डी यांनी सोमवार दिनांक 9 रोजी जिल्हा सीएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून घेत तपास चालवला आहे. फिर्यादी प्रल्हाद यांचे सैदापूर येथील ॲक्सिस बँकेमध्ये खाते आहे. सदर खात्याला त्यांनी आपला मोबाईल नंबर लिंक केला असून त्याद्वारे ते फोनपे आणि नेट बँकिंगचा आर्थिक व्यवहार करतात. गुरुवार दिनांक 5 रोजी त्यांना व्हॉट्सअॅपवर एक लिंक आली. सदर लिंक डाउनलोड करताच त्याच दिवशी त्यांचे बँक खाते हॅक करण्यात आले. टप्प्याटप्प्याने एकाच दिवसात त्यांच्या खात्यातून तब्बल 11,60,899 रुपयांची रक्कम उचलण्यात आली. त्यामुळे त्यांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद पोलिसात दिली आहे. पोलीस निरीक्षक नंदेश्वर कुंभार पुढील तपास करत आहेत. एका वृद्धेला दुचाकीवरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवर बसवून घेत आडवळणी नेऊन भामट्याने 5 ग्रॅमचे मंगळसूत्र लांबवले आहे. या प्रकरणी वृद्धेच्या जावयाने काकती पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की फिर्याददाराची सासू मल्लवा वामन पाटील वय 60 या बेकिनकेरे येथील लक्ष्मी यात्रेसाठी गेल्या होत्या. यात्रा आटोपून दुसऱ्या दिवशी 8 रोजी दुपारी 1च्या सुमारास त्या कुद्रेमाणीला परत जाण्यासाठी बेकिनकेरे बस थांब्यावर पोहोचल्या. त्यावेळी तेथे दुचाकीवरून आलेल्या एका भामट्याने मल्लवा यांना तुम्हाला घरी सोडतो, गाडीवर बसा असे सांगत आपल्या दुचाकीवर बसवून घेतले. काही अंतर पुढे गेल्यानंतर उचगाव मळकर्णी देवस्थानापासून कोनेवाडीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर दुचाकी थांबवत वृद्धेला खाली उतरवले आणि त्यांना दमदाटी करत गळ्यातील 5 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून भामटा पसार झाला. याची किंमत 49,000 रुपये होते. या प्रकरणी वृद्धेचा जावई ज्योतिबा महादेव डोंबळे यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवली असून पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे हे अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या आरोपीला जिल्हा पोक्सो न्यायालयाने 5 वर्षांच्या सक्त मजुरीसह कारावास व 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. अक्षय यल्लाप्पा रावळे वय 26 असं दोषी ठरलेल्या आरोपीचं नाव आहे. न्यायाधीश सीएम पुष्पलता यांनी मंगळवारी रोजी हा निकाल दिला. प्रकरणातील माहितीनुसार 28 फेब्रुवारी 2022 रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला सरकारी दवाखान्यातील एका खोलीत नेले व तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. ही बाब कोणाला सांगितल्यास तुझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी कित्तूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा नोंदवून त्यास अटक केली. तत्कालीन तपास अधिकारी महांतेश होसपेट यांनी दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यादरम्यान न्यायालयात एकूण 6 साक्षीदारांची साक्ष व 54 कागदोपत्री पुरावे तपासण्यात आले. साक्षी व पुराव्यांच्या आधारे आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. तसेच पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 1 लाख रुपयांची आर्थिक भरपाई देण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट LV पाटील यांनी काम पाहिले. गांजाची तस्करी करणाऱ्या मुरगुड तालुका कागल येथील एका युवकास ग्रामीण पोलिसांनी निपाणी कोडणी मार्गावर अटक केली. विजय विलास भोवी वय 27 असं अटक केलेल्या गांजा तस्करी करणाऱ्या युवकाचं नाव आहे.
पोलिसांनी आरोपी विजयकडून 25,000 रुपयांचा गांजा व दुचाकी असा 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विजय हा आपल्या दुचाकीवरून महाराष्ट्रातून कोडणी वळणावर गांजाची तस्करी करून तो विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती गस्त पथकातील पोलीस रघु मेलगडे यांना खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार मेलगडे यांनी सापळा रचून विजयाला ताब्यात घेऊन दुचाकीची तपासणी केली असता त्याच्याजवळ 507 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्यानुसार त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून निपाणी न्यायालयासमोर उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी हिंडलगा जेलमध्ये केल्याची माहिती उपनिरीक्षक नाईकवाडी यांनी दिली. जयपूर अभ्यास दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी बेळगाव महापालिकेच्या नगरसेवकांनी तेथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन कचऱ्यावर प्रक्रिया कशी केली जाते याची सविस्तर माहिती घेतली. यानंतर महापौर व नगरसेवकांनी जयपूर महापालिकेला भेट देत तेथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दोन्ही शहरांच्या घनकचरा व्यवस्थापनाची तुलनात्मक चर्चा झाली. जयपूरची लोकसंख्या बेळगावपेक्षा सुमारे 7 पट अधिक असून महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक सुमारे 1500 कोटी रुपये इतके आहे. शहर स्वच्छतेसाठी 7,000 कायमस्वरूपी सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. बेळगावमध्ये मर्यादित साधन सामग्री असली तरी स्वच्छता काम नियोजनबद्ध सुरू असल्याची माहिती महापौर मंगेश पवार यांनी दिली. आपला कचरा आपली जबाबदारी या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. जयपूर येथे भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार. कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. टिळकवाडी हिंदूनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज निचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. परिसरातील सांडपाणी थेट विहिरीमध्ये झिरपत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या. मात्र दीर्घकाळ कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर आज बुधवारी संबंधित नगरसेवकांनी या समस्येची गंभीर दखल घेत त्यांनी स्वतः परिसराला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने महापालिका अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार निचरा दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात आले असून विहिरीत झिरपणारे सांडपाणी थांबवण्यात आले आहे. या कारवाईमुळे हिंदूनगरमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या या गंभीर समस्या मार्गी लागल्याची भावना व्यक्त केली आहे. भविष्यात अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. बेकिनकेरे गावची महालक्ष्मी यात्रा तब्बल 66 वर्षांनी आयोजित करण्यात आल्याने पंचक्रोशीत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. या यात्रेच्या निमित्ताने चलवेनहट्टी येथील महिलांनी माहेरच्या देवीप्रती श्रद्धा व्यक्त करत 11 तोळ्याचा चांदीचा राणीहार श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण केला. बेकिनकेरे व चलवेनहट्टी या गावांमध्ये पूर्वापार जिव्हाळ्याचे नातेसंबंध असून अनेक महिलांचे माहेर बेकिनकेरे हे आहे. त्याच भावनेतून हा दागिना अर्पण करण्यात आला. धनगरी ढोलांच्या गजरात व भंडाऱ्याची उधळण करत दागिन्याची मिरवणूक श्री नागनाथ मंदिरापासून सुरू करून श्री महालक्ष्मी मंदिरापर्यंत काढण्यात आली. दरम्यान महिला वर्ग डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राणीहार स्वीकारून तो महालक्ष्मी मूर्तीला परिधान केला. यावेळी दागिना अर्पण करणाऱ्या सर्व महिलांचा नारळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रेणुका पाटील, लीला हुंद्रे, राधिका पाटील, नंदा पाटील, लक्ष्मी संधी, सुनीता पाटील, मुक्ता हुंद्रे, कविता पाटील, प्रियांका हुंद्रे, मलप्रभा पाटील यासह अनेक महिला उपस्थित होत्या. मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजनासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांची बैठक आज मराठा मंदिर येथे उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शुभम शेळके होते तर कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी 250 सीमावासी कार्यकर्त्यांनी राबवलेल्या उपक्रमाच्या यशाबद्दल यावेळी सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
येत्या शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून दुपारी 3:30 वाजता राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून मराठी सन्मान यात्रेला प्रारंभ होणार असल्याची माहिती अध्यक्ष शेळके यांनी दिली. या यात्रेअंतर्गत बाईक रॅली सुळगा मार्गे येळ्ळूर येथे पोहोचणार असून येळ्ळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सीमाप्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेवर गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी सीमा भागात 1,00,000 सह्यांची मोहीम राबवण्याच्या प्रस्तावास बैठकीत पाठिंबा देण्यात आला. बैठकीला शिवाजी हावळनाचे, अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, इंद्रजित धामणेकर, शशिकांत सडेकर, सूरज जाधव, श्रीकांत नांदुरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांनी आभार प्रदर्शन केले. अंकलीसह मांजरी परिसरातील ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेण्यात आलेला कांदा पीक काढणीच्या कामासाठी शेतकरी वर्गाची धांदल उडाली असल्याचं चित्र दिसून येत आहे. परिसरात ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेले कांदा पीक अडचणीत सापडले आहे. कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये बाजारात मिळणारा दर कमी असल्यामुळे अनेक शेतकरी कांदा पीक काढण्याची घाई करताना दिसत आहेत. ऊस लागवडीसोबत अतिरिक्त उत्पन्नाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. बियाणे, खते, औषधे, पाणी, मजुरी यावर मोठा खर्च करण्यात आला. पण सध्या बाजारात कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं उत्पादन खर्चही निघणं कठीण झालं आहे. काही ठिकाणी तर कांदा काढणीचा व वाहतुकीचा खर्चही न परवडणारा ठरत आहे. दर घसरल्यामुळे कांदा अधिक दिवस शेतात ठेवल्यास नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे अनेक शेतकरी नाईलाजाने कमी दरात कांदा विक्री करत आहेत. शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे. वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. सरकारने कांदा दर स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना हाती घेत हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे. 2026-27 या आर्थिक वर्षाच्या राज्य अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज लोकनिर्माण विभागासंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत येत्या आर्थिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या प्रमुख विकास योजनांचा आढावा घेण्यात आला. नवे रस्ते संपर्क प्रकल्पांची उभारणी, ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे कार्यक्रम तसेच सध्या सुरू असलेल्या कामांची प्रगती याबाबत सविस्तर माहिती लोकनिर्माण मंत्री सतीश जारकिहोळी आणि विभागीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी विभागाच्या विविध गरजा आणि पुढील कार्ययोजनाही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. जनतेस उपयुक्त अशा पायाभूत सुविधा विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. बैठकीस मुख्यमंत्री आर्थिक सल्लागार बसवराज रायरेड्डी, राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष तसेच आमदार BR पाटील, राज्याचे मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश, अतिरिक्त मुख्य सचिव अंजुम परवेज, अर्थ विभागाचे मुख्य सचिव रितेश कुमार सिंह यांच्यासह लोकनिर्माण व अर्थ विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा, शिंदोळी तसेच मोदगा या ग्रामीण भागातील गावांमध्ये आयोजित करण्यात आलेले विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि जनसमुदायाच्या प्रतिसादात पार पडले. या कार्यक्रमाला विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू समाज जनजागृती, सामाजिक संघटना बळकटीकरण, सांस्कृतिक परंपरा जतन आणि राष्ट्रीय हित या विषयांवर विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समाजातील एकता, संघटनात्मक शक्ती आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर गीत, घोषणाबाजी आणि विविध वक्त्यांच्या भाषणांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. संमेलनाच्या आयोजनात स्थानिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कर्नाटकात आगामी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत तसेच ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक तयारीला सुरुवात केली आहे. बूथ पातळीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मंगळवारपासून मतदार संघनिहाय बैठका आयोजित करण्यात येत आहेत. या बैठकीत माजी आमदार संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या.
बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणाचा प्रभाव संपूर्ण राज्याच्या राजकीय समीकरणांवर पडत असल्याने येणाऱ्या निवडणुकात पक्षाच्या बाजूने निकाल लागण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. पक्ष संघटना अधिक मजबूत करून प्रत्येक बूथवर प्रभावी रचना उभी करणे, स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे आणि मतदारांशी थेट संपर्क वाढवणे यावर भर देण्यात येत आहे. बैठकीस भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील सौंदती तालुक्यातील एका तरुणाची अनोखी जीवनशैली सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्याने नियमित अन्नाचा त्याग करून केवळ झाडांची पाने खाऊन जीवन जगत असल्याचा दावा केला जात आहे. हा तरुण गावापासून दूर डोंगरावर एकांतात वास्तव्यास असून त्याने साधी आणि नैसर्गिक जीवनशैली स्वीकारल्याचे सांगितले जाते. कौटुंबिक स्तरावर लग्नासाठी होत असलेल्या तगाद्यामुळे त्याने घर सोडून डोंगरावर आश्रय घेतल्याची माहितीही समोर येत आहे. त्यानंतर तो जंगलातील विविध झाडांची पाने खाऊनच आपली उपजीविका करत असल्याचा दावा केला जातो. सोशल मीडियावर या तरुणाला बेळगावचा आधुनिक टार्झन असं संबोधलं जात असून त्याच्या जीवन पद्धतीबद्दल मोठी उत्सुकता व्यक्त केली जात आहे. केवळ झाडांच्या पानावर दीर्घकाळ जीवन जगणं शक्य आहे का, हा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रासाठीही महत्त्वाचा ठरत आहे. याबाबत तज्ज्ञांकडून वैज्ञानिक पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.